नमस्कार, डबल अकॅडमी पुणेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर या ठिकाणी ज्या दिवसाची गेले 7 वर्ष झाले आपण वाट बघत आहे, म्हणजे 2018 पासून तुम्ही तयारी करत आहे। 18, 19, 20, 21, 22, 23, 24 7 वर्षापासून वाट बघत होतो असा या ठिकाणी आरोग्य सेविका बुलढाणा जिल्ह्याचा रिझल्ट लागलेला आहे आणि सर्व जिल्ह्याचे रिझल्ट धीरे धीरे या ठिकाणी लागत आहेत। तर या ठिकाणी आपण याचा कट ऑफ किती गेलेला आहे या ठिकाणी बघूया। एकूण 199 जागा या ठिकाणी होत्या पूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये। या ठिकाणी जर बघितलं तर अनुसूचित जाती 36, जमाती 11, विमुक्त 3 असे टोटल 199 जागा होत्या। 80 जागा खुल्या आणि ईडब्ल्यूएस 21, ओबीसी 43 ह्या सगळ्या जागा होत्या। तर या ठिकाणी आपण यांचा कट ऑफ बघूया किती लागलेला आहे। तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी टोटल ज्या जागा आहेत त्या टोटल या ठिकाणी फक्त 199 जागा होत्या आणि या ठिकाणी एकूण 136 विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत। किती विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत? फक्त 136 महिला क्वालिफाय झालेल्या आहेत। म्हणजे ज्या पण महिलांनी 90 पेक्षा जास्त मार्क मिळवलेले आहेत अशा सगळ्या महिलांचं सिलेक्शन जवळपास झालेलं आहे। काय झालेलं आहे? जवळपास। मी जवळपास का म्हणतो त्याचं कारण असं आहे की कदाचित एसबीसीच्या 2च जागा असतील आणि तिथं जर एसबीसी वाले 3 असतील तर मग अशा वेळेस त्या दोघांचंच त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे। तर या ठिकाणी फायनल रिझल्ट अजून आपल्या हाती यायचा बाकी आहे। मात्र एवढं आपल्याला निश्चित कळतंय की बऱ्याच ठिकाणच्या ज्या जागा आहेत त्या जागा तुमच्या या ठिकाणी काय राहिलेल्या आहेत? रिक्त राहिलेल्या आहेत। बऱ्याच महिलांचे या ठिकाणी फोनवर फोन येत आहेत की सर तुमच्यामुळे आमचं सिलेक्शन झालेलं आहे। ह्या सगळ्या गोष्टीचे फोन ऐकून त्या ठिकाणी खूप असं अतिशय चांगलं या ठिकाणी वाटतं। बुलढाण्याला जर या ठिकाणी टॉपर जर म्हटलं तर या ठिकाणी बुलढाण्याचा जो टॉपर आहे तो 136 ते 134 या ठिकाणी टॉपर आहे। मी नेहमीच प्रत्येकाला सांगत होतो की 140 पेक्षा जास्त स्कोर घ्या, 140 पेक्षा जास्त स्कोर घ्या आणि त्याच्यामुळे या ठिकाणी बऱ्याच महिलांनी 140 पेक्षा जास्त स्कोर घेण्याच्या नादामध्ये त्यांचा स्कोर जरी कमी आला असेल तरी त्यांचं मात्र सिलेक्शन 100% झालं। त्याचं कारण की पहिले जर प्रत्येकाला जर वाटत असलं की कमी स्कोर पाहिजे तर मग आपण अभ्यास जास्त करत नाही आणि त्यामुळे सगळ्या महिलांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन। ही जी PDF आहे सगळ्यांनी या ठिकाणी आपापले फोटो तुमचे नावं मला या ठिकाणी माझ्या व्हॉट्सअपला जो आहे ऑफिसचा व्हॉट्सअप नंबर त्याच्यावर त्या ठिकाणी पाठवायचा आहे। आपल्या सगळ्यांचा सत्कारसुद्धा आपल्याला करायचा आहे। पुण्याला सगळ्यांना यायचं आहे। मी तारीख तुम्हाला नक्कीच कळवेल। तर या ठिकाणी तसंच आपण बऱ्याच महिलांना या ठिकाणी अजून चान्सेस आहेत की GNM तुमचं बऱ्याच महिलांचं GNM चालू आहे, तुम्हाला GNM सुद्धा करायचं आहे। तसंच बऱ्याच महिलांना या ठिकाणी अजून चान्स आहे की तुम्हाला अंगणवाडी सुपरवायझरचे जे जागा येणार आहेत तेथे सुद्धा तुम्ही सुवर्ण संधी घेऊ शकता। तर या ठिकाणी आपल्या बऱ्याचशा मेंटरशिप बॅचच्या जेवढ्या महिला आहेत त्यांचं सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे। तसंच या ठिकाणी अंगणवाडीची स्पेशल मेंटरशिप बॅचेस सुद्धा आपल्या तयार आहेत, त्या सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता। ह्या सर्व PDF तुम्हाला @double academy या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटून जातील। तेथे मी टाकलेले आहे, तेथे तुम्ही डाउनलोड करा। तर या ठिकाणी बुलढाण्याचा जो कट ऑफ आहे तुम्ही बघू शकता। या ठिकाणी NTB साठी 5 जागा होत्या, OBC साठी 43, EWS 21, खुला 80, SC 11 जागा होत्या, 36, ST 11 जागा आणि SBC 3। फक्त या ठिकाणी इथले जे विद्यार्थी आहेत त्यांचं या ठिकाणी पॉसिबिलिटी कमी आहे, बाकी सगळ्या लोकांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे। तर येथे मी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि ज्यांचे पेपर बाकी आहेत त्यांनी रात्री 9 वाजता आपलं जे लेक्चर असेल 8 वाजता त्या लेक्चरला हजर राहायचं आहे। ओके, थँक्यू। आणि हा व्हिडिओ शेअरसुद्धा करायचा आहे, कमेंटसुद्धा करायचे आहेत। ज्या महिलांचे मार्क 90 पेक्षा कमी आलेले आहेत अशांनी नाराज न होता तुमचं GNM असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अजून GNMच्या जागा येणार आहेत त्याच्यासाठी ट्राय करायचं आहे। ओके, थँक्यू।